फर्स्ट आपण बघून घेऊ की आपल्याला थर्ड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत. तर फर्स्ट आपल्याला सब्जेक्ट करायचा आहे ॲडव्हान्स सर्वेइंग, ASU हा सब्जेक्ट कोड आहे. सेकंड आहे हायवे इंजिनिअरिंग. थर्ड आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. आणि लास्ट सब्जेक्ट आहे आपल्यासाठी कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग म्हणजे काय तर CAD. त्याच्यापैकी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस आणि सब्जेक्ट कोड आहे 22303. आणि टोटल वेटेज जर आपण बघितलं याच्यामध्ये तर आपल्याला टोटल वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे 150 मार्क्सचं. सब्जेक्टमध्ये म्हणजे मॉसच्या सब्जेक्टमध्ये आपल्याला चॅप्टर शिकायचे टोटल 6 चॅप्टर. फर्स्ट आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि याला जर वेटेज बघितलं आपण तर वेटेज आहे टोटल 10 मार्काचं 10 मार्क्स. सेकंड आहे सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन आणि टोटल वेटेज याला 14 मार्काचं. नेक्स्ट आहे थर्ड चॅप्टर इलास्टिक कॉन्स्टंट. नेक्स्ट वेटेज याला 8 मार्क्सचं. फोर्थ चॅप्टर आपल्यासाठी दिलेला आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट आणि वेटेज आहे 18 मार्क्सचं. फिफ्थ चॅप्टर आहे बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम्स आणि टोटल वेटेज याला 14 मार्क्सचं. नेक्स्ट आहे आपल्यासाठी कॉलम आणि याला वेटेज दिलेला आहे 6 मार्क्सचं. असं टोटल वेटेज आपल्याला 70 मार्क्सचा पेपर या ठिकाणी राहील. तर आपण जर बघितलं याच्यामध्ये तर सगळ्यात जो मेन इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्यासाठी तो आहे शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट आणि सेकंड आहे बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन द ठिकाणी पहिलं चॅप्टर म्हणजे ॲक्च्युअली ते सेकंड चॅप्टर आहे. तर आपण स्टार्ट करतो सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल म्हणजे जे मटेरियल असतं जसं की कोणते मटेरियलसाठी बांधकाम करण्यासाठी कोणते मटेरियल स्टील असेल, कॉन्क्रीट असू शकतं, त्या ठिकाणी नंतर दुसरं कोणते मटेरियल असेल तर त्या मटेरियलच्या काय असतात काही ना काहीतरी प्रॉपर्टीज असतात. तर मग कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात तर सगळ्यात पहिले मटेरियलची जी प्रॉपर्टी बघणार आपण ती आहे आपल्यासाठी स्ट्रेंथ. फर्स्ट प्रॉपर्टी कोणती तर स्ट्रेंथ. मग काय असते स्ट्रेंथ म्हणजे द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट इट्स फेल्युअर अंडर द ॲक्शन ऑफ लोड इज कॉल्ड ॲज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. काय करतं रेजिस्ट करतं. कशाला रेजिस्ट करतं तर फेल्युअर होण्याला. तर जे मटेरियल असतं मटेरियल स्वतःची काही ना काहीतरी ताकद असते आणि ती काय करते त्याला फेल होण्यापासून वाचवते, त्याला फेल होण्यासाठी रेजिस्ट करते. तर त्या ताकदला किंवा त्या स्ट्रेंथला त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार स्ट्रेंथ असं म्हणणार. सेकंड प्रॉपर्टी आपल्याकडे आहे या ठिकाणी इलॅस्टिसिटी. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच मटेरियल रिगेन इट्स शेप अँड साईज. सो रिगेन इट्स शेप अँड साईज ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल लोड इज कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी. म्हणजे जसं की रबरचं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर रबरला आपण ओढलं तर काय म्हणजे काय केलं आपण त्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला आणि ज्या वेळेस आपण त्याला काय केलं त्याला ढिलं सोडलं म्हणजे काय एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केला. तर रिमूव्ह केल्यानंतर काय होतं जो ताणलेला रबर असतो त्याची साईज आणि शेप काय असतो म्हणजे लेंथ त्याची इन्क्रीज झालेली असते तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. तर ही जी प्रॉपर्टी असते ज्या प्रॉपर्टीमुळे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो त्याला काय म्हणतो आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्यासाठी स्टिफनेस. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आपल्यासाठी तर स्टिफनेस ही प्रॉपर्टी आहे. मग काय म्हणते स्टिफनेस द रेजिस्टन्स मटेरियल टू इलास्टिक डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ लोड इज कॉल्ड ॲज स्टिफनेस. त्याला काय म्हणतो आपण स्टिफनेस असं म्हणतो. द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल टू इलास्टिक डिफॉर्मेशन. बघा इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय डिफॉर्मेशन म्हणजे काय तर शेप आणि साईज चेंज होणं बरोबर. आणि इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय त्याच्यावर फोर्स आपण अप्लाय करतो तो फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला तो अप्लाय केल्यानंतर त्याची शेप आणि साईज चेंज होईल आणि त्याचा बरोबर आपण फोर्स रिमूव्ह करू तर रिमूव्ह केल्यानंतर काय होईल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल त्याला काय म्हणणार आपण इलास्टिक डिफॉर्मेशन असं म्हणू. मग काय करतं द रेजिस्टन्स ऑफ अ मटेरियल टू इलास्टिक डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ लोड इज कॉल्ड ॲज स्टिफनेस. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे प्रॉपर्टी नंबर 4 कोणती प्लास्टिसिटी. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू व्हिच मटेरियल अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन. बघा डिफॉर्मेशन म्हणजे काय शेप अँड साईज चेंज होतो पण काय टेम्पररी का नाही ते कसं तर परमनंट म्हणजे एकदा जो शेप अँड साईज चेंज झाला तर त्याचा फोर्स रिमूव्ह केल्यानंतर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार नाही तो जसा आहे तो तसाच राहील. जसं की आपण मातीचा गोळा वगैरे आपण त्याला केला तर एकदा त्याला जे शेप दिला तो तसाच राहील तो चेंज होणार नाही. So without failure or rupture on application of load. So in short, lack of elasticity is called as the plasticity. म्हणजेच काय the absence of elasticity property is known as the
प्लास्टिसिटी असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे प्रॉपर्टी नंबर 5 मॅलियाबिलिटी. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट कॅन बी बीटन अप टू थिन शीट्स विदाउट क्रॅकिंग व्हेन हॅमर. तर कोणत्या गोष्टीला आपण हॅमर्ड केलं आणि हॅमर्ड केल्यानंतर त्याला आपण शीटमध्ये जर कन्वर्ट करत असाल, जसं की आपल्या घरात टीन वगैरे असतात, ठीक आहे, ज्याला GI वगैरे म्हणतो आपण, त्या प्रकारे त्याच्या शीट्समध्ये जर आपण त्या मटेरियलला कन्वर्ट करू शकत असेल तर ती जी प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी कोणती असते, मॅलियाबिलिटी. डक्टिलिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे, डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट कॅन बी ड्रॉन इन टू द थिन वायर्स ऑन द अप्लिकेशन ऑफ टेन्साईल फोर्स. तर कोणत्या मटेरियलला आपण ओढल्यानंतर जर त्याच्या आपण बारीक वायरमध्ये जर कन्वर्ट करू शकत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, डक्टिलिटी म्हणू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे ब्रिटलनेस. बघा ब्रिटलनेस, डक्टिलिटीचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर आपण स्टील वगैरे घेतो, आपण स्टीलचे रॉड असतात ते आपलं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट आहे ब्रिटलनेस. तर ब्रिटलनेससाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं डायरेक्टली चॉक किंवा कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट हे कसं आहे, ब्रिटल इन नेचर आहे. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू व्हिच इट कॅन डायरेक्टली ब्रोकन विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन. म्हणजे आपण कॉन्क्रीटला आपण त्याला कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला डिफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही, तो डायरेक्टली काय होतो, तुटून जाईल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे हार्डनेस. द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट वियर, स्क्रॅचिंग, ॲब्रेशन, कटिंग or indentation, that is the penetration by harder bodies. By a harder bodies is called as hardness. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण स्क्रॅच करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये एखादी कोणती वस्तू आपण त्याच्यामध्ये पंच करण्याचा प्रयत्न केला, इंडेंटेशन करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, इझिली कट होणार नाही. म्हणजेच काय, तर त्याचा हार्डनेस कसा आहे, जास्त आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी टफनेस. द अमाऊंट ऑफ शॉक एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द मटेरियल बिफोर इट्स फेल्युअर टेक प्लेस इज कॉल्ड ॲज टफनेस. तर कोणती गोष्ट टफ कशी आहे की ज्यावेळेस काय ते शॉक एनर्जी, म्हणजे आपण इन्स्टंटली जर आपण त्याच्यामध्ये कोणता फोर्स अप्लाय केला आणि त्याच्या काय त्याच्यामध्ये शॉक त्याला बसेल तर तो ॲब्सॉर्ब करेल, त्याला म्हणणार आपण टफनेस प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे फटिंग. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर अ फ्लक्च्युएटिंग ऑर द रिपीटेटिंग लोड. जसं की काही गाडीचा एखादा पार्ट वगैरे असेल किंवा काही मशीनचा पार्ट असतो, त्याच्यावरती काय असतं, कंटिन्युअसली त्याच्यावरती तो फोर्स किंवा लोड त्या ठिकाणी अप्लाय होत असतो. इन्स्टंटली तो तुटणार नाही, पण कंटिन्युअसली फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं, तो मटेरियल ऑटोमॅटिकली तो ब्रेक होतं. म्हणजेच काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर द फ्लक्च्युएटिंग ऑर द रिपीटेटिंग लोड. तर रिपीटेटिंग लोडमुळे जो फेल्युअर होतो त्याला आपल्याला रेजिस्ट करण्यासाठी जी प्रॉपर्टी असते ती कोणती आहे, फटिंग. नेक्स्ट क्रीप. The continuous deformation of the material which undergoes with time due to application of external steady load is called as creep. बघा, तर कंटिन्युअस जो लोड असेल म्हणजे आपण इन्स्टंटली किंवा लोड चेंज करणार नाही, एकदा ते लोड टाकलं तेच. द कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल विच अंडरगोज विथ अ टाईम. बघा, 1-2 दिवसाची गोष्ट नाही, काय टाईम नंतर काहीतरी त्याला टाईम लागेल, ड्यू टू अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल स्टेडी लोड. लोड कसं आहे, स्टेडी आहे, तर त्यावेळेस जी प्रॉपर्टी असेल त्याला काय म्हणणार आपण, क्रीप म्हणणार. तर अशा आपण बघितलेला आहे. तर खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. या ठिकाणी बरेचदा एक्झाममध्ये तुम्हाला डिफाईन म्हणून ह्या प्रॉपर्टी तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. तर नेक्स्ट बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ बॉडी. बॉडी कोणकोणत्या प्रकारच्या आहे, तर पहिल्या सगळ्यात फर्स्टवाली जी बॉडी आहे ती कोणती आहे, इलास्टिक बॉडी ऑर द इलास्टिक मटेरियल. इलास्टिक बॉडी म्हणजे काय, अ बॉडी ऑर इलास्टिक मटेरियल रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन व्हेन द एक्सटर्नल लोड ॲक्टिंग ऑन इट इज completely removed is called as elastic body. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण फोर्स रिमूव्ह करतो, तो फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जर येत असेल तर त्या बॉडीला काय म्हणणार आपण, इलास्टिक बॉडी. म्हणजे रबर हे काय, तर इलास्टिक बॉडी आपण असं म्हणू शकतो. सेकंड बॉडी काय, तर प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, तर ज्या बॉडीवरती आपण जर परमनंटली त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन येत असेल, म्हणजे फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे शेप अँड साईज चेंज झाला आणि तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला बॅक आला नाही, मग त्याला काय म्हणणार आपण, ही बॉडी कोणती आहे, तर प्लास्टिक बॉडी असं आपण त्याला म्हणू. नेक्स्ट स्टेप आहे, नेक्स्ट आपल्याकडे बॉडी दिलेली आहे रिजिड बॉडी. अ बॉडी डज नॉट अंडरगो एनी चेंज इन इट्स डायमेन्शन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. म्हणजे रिजिड बॉडी ही याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा शेप आणि साईजमध्ये चेंजेस तुम्हाला होणार नाही किंवा भेटणार नाही, याला काय म्हणणार आपण, रिजिड बॉडी असं म्हणून. हे तर आपल्याकडे बॉडीचे टाईप झालेलं आपण. तर नेक्स्ट बघणार आपण डिफॉर्मेशन. बघा, डिफॉर्मेशन म्हणजे काय असतं, व्हेन द
elastic body is subjected to an external force, there is some change in size and shape in body due to change in dimension of the body. This change in dimension of the body due to external force is called as deformation. बघा, म्हणजे कोणत्याही मटेरियलवरती जर आपण फोर्स लावल्यामुळे काय होईल, त्याचा साईज आणि शेप इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, म्हणजे तो चेंज होईल. आणि ज्यावेळेस आपण त्याचा फोर्स रिमूव्ह करू, तर रिमूव्ह केल्यानंतर काय होईल, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. म्हणजे आपण जो फोर्स अप्लाय केला, हा फोर्स अप्लाय कुठपर्यंत केला आपण, तर त्या इलास्टिक लिमिटपर्यंत. मग अशा प्रकारची बॉडी असेल की अशा प्रकारे जो शेप अँड साईजमध्ये चेंज झालेला असेल, त्याला म्हणणार आपण डिफॉर्मेशन. डायरेक्ट लोड ऑर द ॲक्शियल लोड. आता डायरेक्ट लोड आणि ॲक्शियल लोडचे सुद्धा काही टाईप पडलेले आहेत. जसं की सगळ्यात पहिला जो टाईप पडलेला हा टेन्साईल फोर्स ऑर द टेन्साईल लोड. बघा, सो व्हेन टू इक्वल अँड अपोजिट, बघा कसं आहे, टू इक्वल अँड अपोजिट काय आहे, तर या ठिकाणी काय, पुल, त्याला आपण ओढलेलं आहे. पुल इज ॲक्च्युअली अप्लाइड ऑन द बॉडी, देन इट इज कॉल्ड ॲज टेन्साईल फोर्स. त्याला काय म्हणणार आपण, टेन्साईल फोर्स असं म्हणू. बघा, या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दिलेला आहे की हा आपण पी फोर्स लावलेला आहे या साईडनं सुद्धा आणि या साईडनं सुद्धा. दोन्हीचं मॅग्निट्यूड कसं आहे, तर मॅग्निट्यूड आहे सेम, मॅग्निट्यूड सेम, अपोजिट डायरेक्शन. त्यावेळेस जो पुल केला असेल तर तो फोर्स कोणता असेल, आपला टेन्साईल फोर्स असेल किंवा आपण तो काय असेल, टेन्साईल लोड असेल. आपल्याला बघायचा आहे तो कोणता, तर बी ठिकाणी जो पॉईंट आपला तो आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स और कॉम्प्रेसिव्ह लोड. सो व्हेन टू इक्वल अँड अपोजिट, काय तर अपोजिट आहे या ठिकाणी आता पुश, इज ॲक्च्युअली अप्लाइड ऑन अ बॉडी, देन इट इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तर बघा, दोन्हीचा ॲरो, पीचा ॲरो कसा आहे, त्याला पुश करता येतो, त्या ठिकाणी कसा होता, तो पुल केला होता आपण अशा प्रकारे. तर मग त्या ठिकाणी जो फोर्स असेल तो कोणता असेल, फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑर द कॉम्प्रेसिव्ह लोड. ठीक आहे, झाले आपले डायरेक्ट लोडिंगचे टाईप. नेक्स्ट आहे इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोड म्हणजे काय, तर डेफिनेटली द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, बरोबर, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स डू नॉट कोइन्साइड विथ द ॲक्सिस ऑफ द बॉडी ऑर अ मेंबर, देन इट इज कॉल्ड इसेंट्रिक लोड. त्या ठिकाणी फिगर पण तुम्हाला दिसत आहे की हा झाला आपला लाईन ऑफ ॲक्सिस ऑफ द मेंबर आणि हा झाला आपला लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, आणि हा एकमेकाला कोइन्साइड झालेलं नाही आहे, म्हणून त्याला म्हणणार आपण, त्या पीला काय म्हणणार, तर पीला म्हणणार आपण इसेंट्रिक लोड. आणि जे लाईन ॲक्सिस ऑफ द मेंबर आणि लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स याच्या मधातलं जे डिस्टन्स असतं याला म्हणतो आपण इसेंट्रिसिटी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे इसेंट्रिक लोड म्हणजे काय असतं. नेक्स्ट थर्ड सुद्धा टाईप या ठिकाणी दिला आपल्याला, तो म्हणजे काय, तर शिअर फोर्स ऑर द शिअर लोड. बघा, अ फोर्स ऑर लोड विच ॲक्ट टँजेन्शियल टू द प्लेन अंडर कन्सिडरेशन इज कॉल्ड ॲज शिअर फोर्स ऑर द शिअर लोड. बघा, लोड कसं ॲक्ट होत आहे, टँजेन्शियली जर लोड ॲक्ट होत असेल, टँजेन्शियली लोड ॲक्ट होत असेल कुठं, ऑन टू द प्लेन अंडर द कन्सिडरेशन इज कॉल्ड ॲज शिअर फोर्स ऑर द शिअर लोड. याचं एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर आपण जर ब्रेडचा तुकडा कापतो किंवा आपण केक जर कट करत असेल तर केक कट करताना जो आपण जो फोर्स लावतो तो कोणता फोर्स असेल, शिअर फोर्स या ठिकाणी असतो. तर आपले फोर्सचे किंवा लोडिंगचे टाईप आपल्याकडे बघितलेलं आहे. एक म्हणजे डायरेक्ट लोड, सेकंड बघितलं आपण डायरेक्ट लोडिंगचे दोन टाईप बघितले आपण, कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल. नंतर सेकंड टाईप बघितला आपण इसेंट्रिक लोड आणि नेक्स्ट बघितलं आपण शिअर फोर्स. ओके, थँक्यू.